द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकनित्यं विमलमचलम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदैवतायै नमः, श्री पादशी वल्लभाय नमः, श्री नरसिंह सरस्वत्यै नमः। सिद्ध नामधारकांचा संवाद चालू आहे। कथा हळूहळू गुरूंच्या चरित्राची पुढे चाललेली आहे। ऐसे म्हणून सिद्धासी विनवी भाव भक्तीसी गुरुमूर्ती संतोषी अभय कर देत असे। पुढे चैत्र केवी झाले, विस्तारावे स्वामी वहिले आमुते स्वामी कृतार्थ केले। ज्ञानामृत प्राशवणी कथामृत ऐकता श्रवणी तृप्ती न होय अंतःकरण। कितीही ऐकलं तरी अंतःकरणाची तृप्ती होत नाही। निरोपावे विस्तारुणी म्हणून चरणी लागला। सिद्ध म्हणे नामधारका पुढील कथा झाली निका, एकचित्ते तुम्ही ऐका ज्ञान होय समजता। अशी आता पुढची कथा तुम्ही ऐका। अत्यंत ज्ञान होणारी ज्ञानबोधप्रद अशी कथा आहे। तेव्हा काय झालं, गाणगापुरी श्री गुरु असताना महिमा त्यांचा अपरंपार वाढला आणि हा विस्तार होत होत एकदा काय झालं, त्या गाणगापुरामध्ये एक विप्र वेदरथ नावाचा होता। अत्यंत विरक्त असा तो, बहुश्रुत असा होता आणि कर्ममार्गाचा आचरण करणारा होता। अत्यंत कर्मठ, न घेतला प्रतिग्रह त्याने, परांनासी न वचे नेणे, मिथ्या वाचे नेणे, अनुवाद आपण न कधीच त्याने परांना घेतलेलं नाही। कर्मकांडी जे असतात ते अतिशय कडवे असतात आणि त्यांना कडवं राहणं आवश्यक आहे। नित्य शुष्क भिक्षा करी, भिक्षा मागेल पण शुष्क भिक्षा। मी गाणगापूरला असताना असं 4 महिने भिक्षा मागून राहिलेला आहे, शुष्क भिक्षा, कोणाची अन्नाची भिक्षा घेतली नाही। तेणे आपले उदरभरी त्याची नारी असे घरी, क्रोधवंत परी असा। परंतु त्याची बायको ती मात्र अत्यंत अशांत असायची। हे सगळं भिक्षा मागून आणलेलं आणि याचक वृत्तीने असा जो सगळा संसार त्यांचा चाललेला होता तो तिला आवडत नसे। तिच्या खूप वेगवेगळ्या अपेक्षा होत्या। त्या ग्रामी पतिदिवशी विप्रेयती समाराधनेसी, सहस्रसंख्या ब्राह्मणासी मिष्टान्न घालिती परी असा। समाराधना त्या गावी बरीच होत असे गाणगापुरामध्ये। अनेक विप्र त्यासाठी येत असत आणि समस्त जावनी भोजन करती, त्या विप्र वनिते प्रती येऊनी ग्रही स्तुती करते आणि ते कुठे कुठे आम्ही काय काय आज खाल्लं हे ते सांगत असत तिला। त्यामुळे तिच्या विचाराच्या सगळ्या वासना अन्नाच्या अशा प्रदीप्त झाल्या। कैसे दैव आपुले हिन नेणे स्वप्नी ऐसे अन्न, दरिद्री पतीसी वरून सदा कष्ट भोगीत असे। तिला वाटायचं की अरे अरे काय या दरिद्री माणसाशी मी लग्न केलं आणि हे काय माझे हाल चाललेले आहेत। पूर्वजन्मीचे आराधना तैसा आपणची पतिहीन, सदा पाहे दरिद्रपण वर्तत असो देवराया। समस्त विप्र स्त्रियासहित नित्य परान्न भोजन करीत, पूर्वजन्मीचे सुकृत केले होते समस्त। या लोकांचं बाकीच्यांचं काहीतरी पूर्वजन्माचं सुकृत असलं पाहिजे, त्यामुळे यांना हे परान्न आणि अतिशय मिष्टान्न असं वेगवेगळ्या प्रकारचं त्यांना खायला मिळतं। आपला पती मात्र दैवहीन आहे। नेणे कदा नेणे परान्न भोजन, काय करावे नारायण म्हणून चिंती मनात। तिला अतिशय वाईट वाटायचं की काय करावं, आपल्याला जायचं पण पती जाऊ देत नाही। वर्तता असे त्या स्थानी आला विप्र महाधनी, अपर पक्ष करणे म्हणी म्हणून आला परियसा। श्राद्ध करायचं होतं एका अतिशय धनाढ्य अशा माणसाला आणि मग त्यांनी काय केलं, त्यांनी त्या ठिकाणी अवंतिले तिन्ही परियसा
देखोनी ते विप्रवणिता पतीजवळी आली त्वरिता सांगती झाली विस्तारता आमंत्रण ब्राह्मणाचे. त्या पतिव्रतेने त्या ब्राह्मणाच्या स्त्रीने त्याला सांगितलं की पहा बरं, इतकं सुंदर आमंत्रण आहे, इतक्या महान धनाढ्य माणसाचं आमंत्रण आहे, तिथे काय काय पक्वान्न खायला मिळतील आणि हे सगळं आपल्याला मात्र काही मिळणार नाही. माझ्या वासना शिल्लक राहणार आहेत. अनेक परीची पक्वान्ने देताती वस्त्रे परिधाने अपार दक्षिणा द्रव्यदाने देताती ऐका प्राणेश्वरा. प्राणेश्वरा आहे माझ्या प्राणेश्वरा, पहा तिथे काय काय चालू आहे. अन्नदान चालू आहे, वस्त्रदान चालू आहे आणि हे सगळं मला मात्र मिळणार नाही, कारण मी तुमच्या परवानगीशिवाय जाऊ शकत नाही. कांक्षा करीते माझे मना अपूर्व अन्न जेवावे. कधी बिचारीने चांगलं अन्न सुग्रास असं खाल्लेलंच नसतं. तिच्या आशा त्या अन्नामध्ये अटकलेल्या असतात. ऐकून थियेचे वचन निरोप देत ब्राह्मण सुखे जावे करी भोजन आपण न घड. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर तू जाऊ, मी येणार नाही. माझा हा नियम आहे, परान्न खायचं नाही. निरोप घेऊन त्यावेळी गेली त्या ग्रहस्थाजवळी आपण येऊ भोजन काळी म्हणून पसत असे. त्या धनाढ्य ब्राह्मणाला ती म्हणते की मला भोजनाला यायची इच्छा आहे, परंतु तो काय म्हणतो की नाही, मी एकट्याला सांगणार नाही, मला दंपती भोजन घालायचं आहे, त्यामुळे तुम्ही दोघं येणार असाल तरच ये, नाही तर येऊ नको. बोलावी आपल्या पतीशी तरीच आमच्या ग्रहा यावे. ऐकून त्याचे वचन झाली नारी खेदे खिन्न. अतिशय वाईट वाटलं तिला माहिती होतं आपला नवरा काय येणार नाही. शेवटी काय करावं, ती आली नरसिंह गुरुपाशी, सद्गुरूंपाशी आली, नरसिंह सरस्वतींपाशी आली आणि त्यांना साष्टांग नमस्कार करून ती त्यांना विनवू लागली की म्हणे स्वामी काय करणे, बरवे अन्न कधी नेणे, आपले पतीशी सांगणे. हे स्वामी महाराज, मला कधी चांगलं अन्न खायला मिळणार, माझ्या पतीला काही सांगू म्हणती दंपतीशी माझा पती नायके वचनासी, न वचे कधी पराण्यासी काय करू म्हणत असे. त्यांनी पराण्य कधी धारण केलेलं नाही. आता मी काय करू, माझी तर इच्छा आहे. स्वामी आता कृपा करणे, माझ्या पती ते सांगणे, बरवी येतात निमंत्रणे, अन्नवस्त्र पण देतात त्या ठिकाणी, मी किती दिवस असं दरिद्री जीवन जगायचं. तेव्हा गुरुवचन ऐकून थियेचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन बोलावून तत्क्षण सांगती तेव्हा गुरूंनी हिच्या मनातल्या वासना ओळखल्या आणि तिच्या नवऱ्याला बोलवून आणलं आणि त्याला सांगितलं की तुम्ही या आमंत्रण स्वीकार करा. तुझे स्त्रियेचे मानसी असे मिष्टान्न जेवावे, तेच मनीची वासना जाण तवा पुरवावी कारण सदा दुश्चित्त अंतःकरण कुलस्त्रियेचे असू नये. एवढी त्या गुरूंना आपल्या स्त्रियांची कणव आहे. ते म्हणतात की कधीही स्त्रीचं अंतःकरण कधीही दुश्चित्त असू नये. तेव्हा दुःखित अंतःकरणाने तुझा संसार चांगला होणार नाही. ऐकोनी श्री गुरुचे वचन नमर करी तो ब्राह्मण विनवीत असे कर जोडून परान्न आपणा नाही म्हणसे. पण तो म्हणे मी तर कर्मकांडी आहे, परान्न मला वर्ज्य आहे. परंतु गुरुवचन जो न करी तोची पडे रौरव घोरी, निरोप तुमचा माझ्या शिरी जाईन त्वरित. परंतु आता तुमची आज्ञा आहे, गुरूंची आज्ञा मोडणं म्हणजे रौरव नरकात जाणं आहे. तेव्हा तुमची आज्ञा मी मोडू शकत नाही. तुमची इच्छा आहे तर ते आमंत्रण त्या धनाढ्य माणसाचं मी स्वीकारेन. आणि मग आनंद झाला बहुवसी तया विप्रस्त्रिये. ऐकलं बा आपलं सद्गुरूंनी जे सांगितलं ते ऐकलं नवऱ्याने. आता आपल्याला छान अन्न खायला मिळणार, छान वस्त्रावरण छानपैकी मिळणार. या आनंदात ती त्या ब्राह्मणाच्या घरी जेवायला गेली. पितृनाम उच्चारण संकल्प कधी तो ब्राह्मण अनेक परींचे मिष्टान्न वाढती ते या दंपतीशी. तेव्हा त्या दोघांना अनेक प्रकारचं मिष्टान्न त्या ठिकाणी मिळालं. भोजन करिता समयासी दिसेत विपरीत तियशी स्वान शूकर येऊनी हर्षी समागमे देवतात. परंतु नवऱ्याचं पुण्य महान होतं. तिला ते लक्षात कधी आलेलं नव्हतं. तिचीही काय शक्ती आहे हे तिला माहिती नव्हतं. आपल्या नवऱ्याची शक्ती आपल्यामध्येही परिवर्तित झालेली आहे, परावर्तित झालेली आहे याची तिला कल्पना नव्हती. आणि जेवण करताना ती आजूबाजूला जेव्हा पाहायला लागली तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपल्या या पंक्तीमध्ये डुकरं आणि कुत्री पण जीवन राहिलेली आहेत. आणि ते सगळं दृश्य तिने पाहिलं. स्वान सुकर येऊनी हर्षी समागमे जेवता ती कंटाळले तिचे मन उठली त्यजुनी अन्न. ते दृश्य पाहिल्यानंतर कंटाळून ती उठून गेली. ते जेवित होते, जे जेवित होते ब्राह्मण तया समस्त असे सांगत असे. ऐसे परी पतिसहित आली नारी चिंताक्रांत
पतीस सांगे वृत्तांत, स्वान उच्छिष्ट जेवले. ते अरे अरे माझ्या हातून काय पाप घडलं, या श्वानांचं, या सुकरांचं, या डुकरांचं उष्ट तुम्हाला खावं लागलं. श्रेयसी म्हणे तो ब्राह्मण, तुझे आणि आपले दैवहीन. काय करणार, तुझं आणि माझं दैवच हीन, त्यामुळे आपल्याला हे परान्न उच्छिष्ट अन्न खावं लागलं. ऐसे म्हणून श्रेयसी आली दोघे श्रीगुरुपासी, नमन केले परियसी ऐका श्रोते एकचित्ते. श्रीगुरूंना नमन केलं आणि हे सगळं वृत्तांत सगळा श्रीगुरूंना सांगितला. कैसे सुख परान्नासी, सदा दुखविसी पतीसी, पुरले तुझे मनोरथ. ऐसे वचन ऐकोनी लागे नारी श्रीगुरुचरणी. श्रीगुरूंनी मग तिची उघाडणी केली, कान उघाडणी. पहा बरं, परान्नाचं समजलं का तुला काय परान्न असतं ते? तुझ्या पतीचं एवढं पुण्य आत्तापर्यंत सगळं तू नष्ट केलं आहे. विनोदसे करजोडून क्षमा करणे स्वामी. तिच्याही लक्षात आलं की आपण काय केलं आहे. अगदी हात जोडून तिने स्वामींची क्षमा मागितली. मंदवती आपणासी दोष घडविले पतीसी, नेले आपण परान्नासी, क्षमा करणे स्वामी. स्वामी महाराज मला क्षमा करा, माझ्या पतीच्या साठी मी फार मोठा अपराध केलेला आहे, त्याला परान्न खायला घालेला लावलेला आहे. चिंता करीत विजवरू म्हणे स्वामी काय करू, दोष घडाला अपारू, व्रतभंग झाला म्हणून. आता काय करावं, व्रतभंग तर झालेला आहे, तुम्ही काही उपाय करा सांगा. परान्न न घ्यावे म्हणून संकल्प होता माझे मनी, मिळाली सती वैरिणी, दोष आपणा घडवले. या माझ्या पत्नीमुळे माझ्यामध्ये हा दोष उत्पन्न झालेला आहे. ऐकून त्याचे वचन श्री गुरु म्हणते हसून, पुरविली स्त्रियेची वासना, आता तिचे मन झाले. अरे असं काही नाही आहे, तुझ्या स्त्रीची वासना पूर्ण करण्यासाठी माझ्या आज्ञेने तू गेलेला आहेस, तेव्हा तुला हा दोष लागणार नाही. तेव्हा वर्तेल तुझ्या वाक्यासरी सरशी, न करी चिंता मानसी, दोष तुझं नाही जाण. आता ती तुझ्या मर्जीप्रमाणे वागेल, आता तुला दोष लागणार नाही. आणखी एक सांगे तुझं, जैने धर्म घडती सहज, अडला एखादा द्विज, देव पितृ कर्माविणे, कोणी न मिळती विप्रत्यासी, जावे तेथे भोजनासी. परंतु लक्षात ठेव की इतकंही कडकपणे कर्मकांड करणं योग्य नाही. एखाद्या ठिकाणी जर कोणी ब्राह्मण आडला असेल तर त्या ठिकाणी पितृकर्म असलं तरीही तू जावस. काही त्याला अपवाद आहेत. केवळ अत्यंत प्रचंड कर्मकांड करून मनाला वेदना, शरीराला वेदना देणं एवढ्यात काही अर्थ नाही आहे. त्यालाही काही अपवाद आहेत आणि हे अपवाद पाळले गेले नाहीत तर त्याचंही तुम्हाला पातक लागेल, हे विसरू नका. जरी तेथे तू न जासी, अनंत दोष असे जाण. श्री गुरुचे वचन ऐकोनी साष्टांगी करीनवन, विनवीत असे कर जोडून, विनवी माझी परियसा, अन्न घ्यावे कवणे घरी, घडतील दोष कणवे परी, जाऊ नये कवणे घरी, निरोपावे स्वामी. तेव्हा तो विचारतो मी कुठं कुठं अन्न घ्यावं आणि कुठे घेऊ नये, हे तुम्ही जरा सविस्तर सांगाल का? तेव्हा श्रीगुरु त्याला सांगतायत. श्रीगुरु म्हणते विप्रासी, अन्न घ्यावया घरे पुससी, गुरु भवनादिकी हर्षी, जेवावे शिष्यवर्गा. गुरूंच्या घरी जेवावं, गुरूंचे जे शिष्य असतील त्यांच्या घरी जेवावं. मातुळा आपला श्वशुर जाणं, आपला जो सासरा आहे त्याच्या घरी जेवावं. सहोदरादी साधूजन तया घरी जेवावे. अडला विप्र ब्राह्मणा विण, त्याचे घरी घ्यावे अन्न. करावे गायत्री जपन, दोष जाती अवधरा. अशा वेळी गायत्री जपाचं जप करावा म्हणजे तुझे दोष जातील. तर नित्य मात्यापित्याची सेवा घेती आहेत, जे कोणी मात्यापित्यांची सेवा घेत आहेत त्यांच्या घरी जेवायचं नाही, हे पाप आहेत. आणि ते जे मात्यापित्यांची सेवा घेतात असं वेगवेगळ्या प्रकारे ते वर्णन जे सांगतात. घरचे अन्न दूषण करी, परान्नाची स्तुती करी, अन्न वर्जावे तया घरी, स्वपच नाम तयाचे. जो आपल्या घरच्या अन्नाला नावं ठेवतो, परान्नाची स्तुती करतो, त्याच्या घरी जेवू नये. स्वपच नाम तयाचे, अशा माणसाला चांडाळ समजावा आणि त्याच्या घरी जेवू नये. परान्न जेवी जो ब्राह्मण, त्याचे जितके असे पुण्य यजमानाशी जाय देखा. जो ब्राह्मण परान्न जेवतो त्याचं सगळं पुण्य त्या यजमानाला जातं, हे लक्षात ठेवा. त्या अन्नाचे दोष तुमच्यात चिरतात. त्या यजमानाचे दोष लागती त्वरित भोजन स्पर्श झाल्याबरोबर त्याचे दोष तुमच्या अंगात येतात. विप्रमदांदे व्यापिले, आचार कर्म सांडिले, याची कारणे दरिद्री झाले, स्वधर्म नष्ट होऊन या. ज्या ज्या क्षणी विप्र मदांध झालेले आहेत, आचार धर्म विप्रांनी ज्या ज्या ठिकाणी सोडलेला आहे, ज्या काळी सोडलेला आहे, त्या ठिकाणी स्वधर्म नष्ट होतो.
हे लक्षात ठेवा. हे केव्हा? इतक्या शेकडो वर्षापूर्वी सद्गुरूंनी ही सूचना दिलेली आहे की ज्या ज्यावेळी विप्र मदांध झालेले आहेत, परान्न खायला लागलेले आहेत आणि याच कारणाने कर्म त्यांनी सोडलेला आहे, आचार धर्म, अशांची काय गती होईल हे त्या काळी श्री गुरूंनी सांगितलेलं आहे. श्री गुरुमूर्ती कृपासागरू, त्रैमूर्तीच्या अवतारू, भक्तजनांच्या आधारू, निरोपावे आचार ब्राह्मणाचे. मग अशावेळी तो ब्राह्मण विचारतो की मग ब्राह्मणाचे आचार विचार काय आहेत हे तुम्ही समजावून सांगता का? तर अशावेळी ब्राह्मणांचे कसे काय आचार असावेत, कसे विचार असावेत, त्यांचं वर्तन कसं असावं, त्यांनी कसं राहावं, कसं राहू नये, या सगळ्यांचा उपदेश श्री गुरु करतात. अशक्य संकट आले जरी अथवा न मिळे निर्मलवारी स्नान करावयाची परी सांगेन ऐका ब्राह्मणा. स्नान करण्यासाठी सुद्धा अनेक पर्याय त्यांनी ठेवलेले आहेत. ब्राह्मणांनी स्नान केल्याशिवाय संध्या करायची नाही. संध्या केल्याशिवाय ब्राह्मणाचा धर्मच पार. तीन त्रिकाळ वेळा संध्या केली पाहिजे. ठीक आहे, हल्लीच्या काळामध्ये ते शक्य नाही, परंतु निदान एकदा तरी ब्राह्मणाच्या हातून संध्या रोज झालीच पाहिजे. संध्या करायची म्हणजे त्याचे नियम आले, खाण्यापिण्याचे जे नियम आहेत ते हे सगळे आले आणि हे पाळावेत म्हणून त्याच्या मागे ती संध्या लावलेली आहे. अथवा न मिळे विरमळवारी स्नान कराव्याची पर्याय ऐका सांगेन ऐका ब्राह्मणो. अग्निस्नान, भस्मस्नान, स्नानाला सुद्धा किती पर्याय दिलेला आहे. श्री गुरु किती प्रेमळ, त्यांना लोकांचं किती प्रेम आहे. वेगवेगळ्या प्रकारे कसा मार्ग काढता येतो कुठल्याही गोष्टीतून शास्त्र न मोडता हे श्री गुरूंनी दाखवून दिलेलं आहे. अग्निस्नान, भस्मस्नान अथवा करावे वायुस्नान, करा विधीने, मंत्रस्नान आपोहिष्टा मंत्राने हे वायुस्नान केलं तरी चालेल. तेव्हा तीर्थस्नानम ज्याचं असेल भावभक्ती, गुरुदेवता दर्शन मात्री तीर्थस्नान फळ असेल. गुरूंचं दर्शन घेऊन जरी तुम्ही राहिले तरी सुद्धा तीर्थचा फळ तुम्हाला मिळेल. इतके अनेक पर्याय सद्गुरूंनी तुमच्या समोर ठेवलेले आहेत. अगदी जेवढं सांगावं गुरूंचं प्रेम तेवढं कमी आहे. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी सांगेन संध्या विनिसी ऐका तुम्ही तत्परतेसी परास्मर स्मृतिसी असे गायत्री मंत्र जप करिता शिखा बांधावी तत्वता आसन घालावे निरुता गर्भपाणी हो. मग संध्याविधी कसा आहे, संध्या कशी करावी ब्राह्मणांनी, या सगळ्या संध्येचा वेगवेगळे जे काही उपचार आहेत हे सद्गुरू त्या ब्राह्मणांना समजावून सांगतात. आणि हे झाल्यानंतर जप केल्या घरी ऐका एकची फलं असे देखा बाहेर द्विगुणी फलं अधिका नदी तीरी त्रिगुण फळ. मग जप करावा आणि हा जप कुठे केला असता किती कसं फळ मिळतं या संबंधीची सगळं वर्णन सद्गुरू त्यांना सांगत आहे. जप केल्या घरी ऐका एकची फलं असे देखा बाहेर द्विगुणी फलं अधिका नदी तीरी त्रिगुण फळ. गोस्थळ वृंदावन देखा दशगुण फल अधिका अग्निहोत्र स्थानी निका शतगुण फल अधिका. असे पहा, एकच जप परंतु वेगवेगळ्या स्थानांचा जो महिमा असतो, वेगवेगळ्या तीर्थांचा जो महिमा असतो ते सद्गुरू त्यांना वर्णन करून सांगतायत. तीर्थदेवता सन्निधानी सहस्र फल असे निर्गुणी शतकोटी फल हरिसन्निधानी ईश्वर सन्निधानी अनंत फल. ईश्वराच्या सन्निधानात जप करा आणि हा ईश्वराच्या सन्निधानात जप करण्यासाठी ईश्वर मिळवणं आवश्यक आहे. आणि तो कसा मिळवावा हे सद्गुरूंच्या उपदेशाशिवाय नाही समजणार. त्यानंतर प्राणायाम करावा, वेगवेगळ्या प्रकारचे न्यास करावेत, व्याहृती कराव्या, वेगवेगळे मंत्र वेगवेगळ्या प्रकारे निरनिळ्या स्वरांमध्ये म्हणावे. गुरूंना स्वरांची का प्रीती आहे ह्याच्या ठिकाणी मी मुद्दामच सांगतो आहे. सव्याहृती म्हणून ध्यान करा भक्तीने. स्वहा व्याहृती मंत्रासी म्हणा अनुष्टप छंदासी सविता देवता पर्यसी भारद्वाज ऋषी जाण. स्वर गांधार पीतवर्ण, गांधाराचा पीतवर्ण आहे. स्वरांना कसे वर्ण आहेत मी तुम्हाला जे सांगतोय, प्रत्येकाचं वलय आहे, ऑरा आहे प्रत्येकाला आणि त्यानुसार वर्ण ठरतो त्या माणसाचा. हे शास्त्र तुम्हाला समजलंच पाहिजे. जे आपण अनाग्रह धरतो सध्या, ब्राह्मणा म्हणजे ब्राह्मण, अमोक तमोक हे जाती समजतो आपण. ह्या जाती नाही आहेत, हे वर्ण आहेत. ज्ञान ग्रहण करण्याची ज्याची पात्रता सर्वात अधिक आहे त्याचं श्वेतवर्ण आहे आणि त्याला ब्राह्मण समजलं पाहिजे. म्हणून 18 पगड जातीचे संत आपल्यात होऊन गेले.
ते सगळे वर्णानी ब्राह्मण होते, कारण परमेश्वराला ते प्रिय होते. परमेश्वर त्यांनी मिळवलेला होता. परमेश्वराचं प्रत्यक्ष दर्शन त्यांना झालेलं होतं. कंठी स्पर्शनी मंत्र म्हणा, प्राणायामे विनियोग म्हणा, तृतीय व्याहृती मंत्रासी, ओम महा मंत्रासी, बृहती छंदासी, बृहस्पती देवतावर्णेसी, वष्टिता ऋषी निर्धारे, मध्यम स्वर पिशंग वर्ण. वेगवेगळ्या स्वरांचे वर्ण कसे आहेत, न्यास कसे पुढे करावेत, त्याप्रमाणे हे सगळं सद्गुरू समजतायत. आणि मग गायत्री मंत्र कसा म्हणावा, या गायत्री मंत्राची काही शास्त्र आहेत. वेगवेगळे त्याचे जी 24 अक्षर आहेत, त्या 24 अक्षरांपाशी 24 देवता आहेत. आणि या सगळ्या गोवर्ण नामाक्षराशी जाणावा विश्वामित्र ऋषी, इंद्रदेवतापर्यसी देवी गायत्री छंद जाणा, देकारन्यास स्तनासी, गंधर्व नामदेव पर्यसी, स्त्री हत्या पापनाशी, एकचित्ते पर्यसा, देवर्ण नाम अक्षरासी जाणा विश्वामित्र ऋषी, गंधर्व देवता पर्यसी देवी गायत्री छंद जाणा, वाकार हृदयस्थान न्यास, शुक्लरूप पर्यस, पूषा देवता असे त्यास, वाणी जात पापनाश, व वर्णाक्षर मंत्राशी जाणावा विश्वामित्र ऋषी, रुद्रदेवता पर्यसी देवी गायत्री छंद. हा अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देवतांचं स्थान कसं आहे हे यात ते वर्णन करून सांगता आहेत. आणि हे अत्यंत महत्वाचं आहे. गायत्री मंत्राच्या 10 पदाशी 10 पद आहेत. दशस्थान अंगन्यासासी, तत्सवितुर्वरेण्यसी, भर्गो देवस्य पंचम स्थान, धीमहि म्हणजे 6ठ स्थान, धियो सप्तम स्थान, योकारो अष्टम, अंगन्यास पूर्ण, श्री गुरुमूर्ती ब्राह्मणासी, नकार नवम मंत्रस्थान, प्रचोदयात 10वे जाण. अंगन्यास, असा न्यास कसे करावे, वेगवेगळ्या 24 अक्षराशी करावे अंगन्यासासी, हे न्यासही सांगितलेले आहेत. आणि मग वेगवेगळ्या मुद्रा सांगितलेल्या आहेत. एता मुद्रान जानात्री गायत्री निष्फल भवेत, एता मुद्रास्तु कर्तव्या गायत्री सुप्रतिष्ठितः, सुमुखम संपुटम विततम विस्तृतम वगैरे ज्या अनेक मुद्रा 24 मुद्रा आहेत. शेवटी मत्स्यः कूर्मः वराह सिंहाक्रांतम महाक्रांतम मुद्गरम पल्लवम, मुद्रा विण गायत्री मंत्र जपकरिता व्यर्थ. या मुद्रा शरीरशुद्धीसाठी आहेत. आणि ही शरीरशुद्धी झाली नाही तर त्या गायत्री मंत्राला काही अर्थ राहणार नाही, असं स्वतः सद्गुरू त्या ब्राह्मणाला सांगतायत. आणि मग त्रिपाद आहेत गायत्रीचे. त्रिपाद या गायत्री प्रथमपादासी म्हणा ऋग्वेदासे ऋषी, भूमितत्व पर्येसी, ब्रह्मा देवता त्रिष्टपछंद. द्वितीय पाद गायत्रीसी, यजुर्वेदासे ऋषी, रुद्रदेवता प्राणापान व्याल तत्वेसी, जगती म्हणा अहर्निशी. गायत्री तृतीय पादाशी ऋग्यजुः सामतत्व पर्येसी, विष्णुदेवता त्रिष्टपछंदेसी, समस्त पाप क्षयार्थ विनियोग. हा सगळ्या पापांचा नाश होण्यासाठी ही त्रिपाद गायत्री आहे. तेव्हा गायत्रीचे 3 रूप आहेत. 3 त्रिकाळ जी गायत्री होते, प्रातःकाळ, दुपारी आणि संध्याकाळी, या प्रत्येक वेळी त्या गायत्री देवीची, त्या सवितृदेवतेची अनेक रूपं आहेत. आणि ह्या रूपांचं वर्णन ते करतायत. ब्रह्मचारी ग्रहस्थ अशी जपनेमीला अष्टोत्तराशी, ब्रह्मचार्यांनी 108 वेळा जप करावा. वामप्रस्थ संन्यासी यांनी सहस्रमुख्य करावा. कोणी किती जप करावा हेही ते सांगतायत. परंतु त्यातही सवलत अशी आहे की 28 तरी कशी अशक्त होय जरी 10 वेळ जपावा. 10 वेळा जपलात अशक्त असेल तर तोही चालेल. प्रत्येक ठिकाणी ते अत्यंत मायेने तुम्हाला सांगतायत. कसंही करून तुमच्या हातून ते घडावं. घडणं महत्वाचं आहे. अत्यंत महत्वाचा हा जो आहे अध्याय, ही जी कथा आहे ही अत्यंत महत्वाची आहे. अशा प्रकारे हे सगळं ब्राह्मणांचे आचार सर्व सद्गुरूंनी वर्णन केलेले आहेत. आणि यज्ञोपवीत कसं करावं, यज्ञोपवीत काय काय, यज्ञोपवीत म्हणजे काय, त्या कुठल्या कुठल्या ठिकाणी कशा देवता काय इष्ट होतात, हे सगळं सद्गुरूंनी वर्णन केलेलं आहे. ब्राह्मणाचा पूर्ण आचार या कथेमध्ये अत्यंत सविस्तरपणे वर्णन केलेलं आहे. स्वतः आता ब्राह्मणाने विचार करावा. मी हे माझं वाक्य लोकांना कटू वाटेल, परंतु त्यांनी विचार करा की यातलं आपण काय पाळतो आणि आपण खरेच ब्राह्मण आहोत का. हे माझं वाक्य कटू वाटेल तुम्हाला, परंतु जे जग मी पाहिलेलं आहे
त्याचं वर्णन मी तुम्हाला प्रत्यक्ष खरं खरं वर्णन सांगतो आहे. तेव्हा विश्वनामे परियसी वर्षापातके परिहर्ते ऐसे तर्पण करून सूर्यनामे अर्घ्य द्यावे. अर्घ्याशिवाय समाप्ती होत नाही. त्यावेळी समस्त द्विजवनी म्हणे श्री नरसिंह सरस्वती, सिद्ध म्हणे नामधारकासी कृपामूर्ती स्वामी कर्मविधीसी, सांगता झाला ब्राह्मणासी येणे परी विहिताचारी. तेव्हा असं विहित काय आचार कसे आहेत हे सगळे विहित आचार सद्गुरू सगळं त्या ब्राह्मणाला समजावून सांगतायत. म्हणे नरसिंह म्हणे सरस्वती गंगाधर ऐसा ब्राह्मणांचा आचार वर्तता होय मनोहर सर्वाभिष्टे साधती. जे लोक काही जे अनेक मुद्दे काढतात वादाचे, त्यांनी हे लक्षात घ्यावं, वाद करण्याचा त्यांना अधिकार आहे का? ते स्वतः या प्रकारे वर्तन करतात का? आणि आपण या प्रकारे वर्तन न करताही दुसऱ्याच्याही चुका काढण्याचा त्यांना अधिकार आहे का? हे जरूर आत्मपरीक्षण केलं पाहिजे प्रत्येकाने. ऐसा ब्राह्मणांचा आचार वर्तता होय मनोहर सर्वाभिष्टे साधतील. असा जर आचार ब्राह्मणांनी पाळला तर सर्व समाजाचं कल्याण होईल. इति श्री गुरुचरित्रामृत नामधारक शिष्य संवाद वेदोपनिषद मतितार्थ. वेद आणि उपनिषदांचा मतितार्थ या ठिकाणी या कथेमध्ये आणि या आचार निरूपणामध्ये सांगितलेला आहे. काषाय वस्त्रम करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं कदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. सद्गुरु श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. सद्गुरुभ्यो नमः, सद्गुरुभ्यो नमः, सद्गुरुभ्यो नमः. सद्गुरु आपल्या सर्वांना हे आचरण करण्याची मती देवोत, यती देवोत, आपल्यावर कृपा करोत अशी माझी सद्गुरूंना विनंती आहे.